प्रेफर करेन ही पाणीपुरी आहे ना, नका घेऊ. त्यांचं रिसेप्शन इथेच नाही आले अजून इथे. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. डे विथ सानिका. सो मी आली आहे नाशिकला आणि सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही थोड्या वेळाने निघणार आहोत पुण्याला जायला. पुण्याला का चाललोय हे शेवटपर्यंत बघा. आणि आता पप्पा पेपर टाकायला गेलेत, दीदी पण त्यांच्याबरोबर गेली आहे. मला आंघोळ करून आता जायचंय पेपर टाकायला तिच्यावर पप्पांबरोबर. मग दीदी येणार आहे, मग दीदी आवरेल. सो मी आंघोळीला जाते, आपण गाडीत भेटूया. हा आम्ही गाडीने चाललोय म्हणून मी ब्लॉग करते आज. मग बघूया काय काय मजा करणार आहे आम्ही. मी आली पेपर टाकून. मी पण गेली होती. अरे हे काय संबंध. मला आज काहीतरी वेगळंच वाटत होतं. काहीतरी मी पटापट पेपर टाकत होती. जिथे मी दाराजवळ जाऊन पेपर टाकायचे तिथे मी आज गेटला लावून पेपर आले. एवढ्या दिवसांनी मी पेपर टाकायला गेली होती. नाही तर पहिले मी असे फेकून येऊन द्यायची. आज मी दाराला लावणार. मला नाश्ता झाला. मला आठवलं नाही पहिले ब्लॉग शूट करायचं. ये देख रही है इंस्टाग्राम नहीं धुरंधर ग्राम. सो गाईज आम्ही निघतोय आणि आमचं एका दिवसासाठी सामान बघा. माझ्यासाठी पण तुझाच व्हॉइस. आता मी काय परत बोलत नाही गाईस. ती बोलली ते ऐक. रोजपेक्षा जास्त जड झालीये. मी ऑफिसला चालली. सो चलो. अरे खूपच पसार आहे माझ्या हातात. पसार आहे. चला मी आता तो फ्लाइट मधूनच जाणार आहे. फ्लाइट हम गरीब है, हम वैगनर से जा रहे हैं. रुको भाई मेरी चप्पल रह गई. छूट आपका ब्लॉगर से ब्लॉगर टकराए. ब्लॉग एकच देत ना दोघांच्या त्याच्यात तरी ब्लॉग करतोय आम्ही. चलो वे ड्राइवर बैठ गई. हम आगे बैठो. नहीं सिन्नर वरून बसते. अच्छा म्हणजे अच्छा ओके. मग बस. मला वाटलं मला बोलते. A few moments later. आई बाबा थंड पाणी. सबसे बड़ा टास्क है. सबसे बड़ा टास्क. ये देखो भाई 4 लाख लोमड़ी. हे राम. आणतो आम्ही थांबा आता. अशीच करतो. हा कशाला टाकला अजून. गाईस खूपच थंड आहे खाली. खूप जास्त थंड आहे. बघा बघा थंडी. चल ना बाई. गाईज मी काही रेकॉर्डच करत नाही. सानूच्या फोन मधलं अर्ध माझ्या ते ब्लॉग मधलं दिसणार तुम्हाला. इकडे पण आहे अजून. आम्ही सध्या खूप जास्त थंडी आहे. खूप जास्त पाय डायरेक्ट गेले. आता आम्हाला गाडीत गरम होत होतं. हा बाई ठीक आहे कर. नंदुरबार मध्ये राहून काय बिघडणार आहे. अगर बैचलरेट का ब्लॉग देखा होगा तो वो नहीं देखना. इकडे पण एक होतं असं खाली झालं. अरे नस लावले. हे ते विश त्यांची इच्छा असेल ते इच्छा लिहून ठेवली आहे नारळामध्ये. इथे ते कॉइन लावतात. इथे एक लावलाय पण आमच्या आजपर्यंत कधी लागला नाही. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. पेढा घ्यायला थांबलोय. पेढा जस काय कोणत्या देवदर्शनाला चाललोय. कुठे
अबे इकडे निघ. मैंने तो खोला था जीपे, उन्होंने कैश दे दी. मी जीपे खोललो होतं पण त्यांनी कॅश देऊन दिली. चला मग चलाव. किती गंदा रस्ता आहे त्याच्यात, तर तू अजून चालूच नाही कर, तुझी तर ब्रेकअप मारत राहायची. सानू तिकडे झगडे करते गाडीच्या पार्किंग साठी. काय डिलिंग करून आली तू तिकडे जाऊन? ते म्हणे आम्ही पण लगेच जाणार, म्हणलं आम्ही पण लगेच जाणार आहे. मग तुम्ही जर लगेच जाणार असाल तर आणि त्यांचा ड्रायव्हर तसा पण बाहेरच आहे ना, आपण आतमध्ये लावली तरी तो काढ. यांचं माहित नाही यांचं काय चालू आहे. त्यांनी मध्येच ठेवायची ना, तर त्यांना नव्हतं लगेच जायचं, तर आपल्याला काढायला. आता हा कुठून येतोय मध्येच, थांब बाबा. मोठी डील करून आली आहे मी, मोठी. आपली बाजूला आहे तो. कैसे लगी मेरी डील? आपको क्या पता मैंने क्या डील की? आता तुझे हेच करून तिकीट करून करून पार्किंगला गाडी लावून लावून पोहोचलो बाई. पुणे तिथे काय ऊन आहे, खूपच ऊन आहे. चल तिकडे वरती जाऊ. तू आली होती ना? नाही बाबा, मी कधीच नाही आली. मी नाही म्हणते ना शेवटी. गाईस इथे पेरू शेक लिहिलंय, पेरू शेक म्हणजे पेरू मध्ये दूध असणार. कसं लागतं ते? पुणेकर तिखट आहे. आम्ही पाणीपुरी घेऊ. पाणी घेऊ का? ना स्वाद बरोबर का तीखा आहे. आणि मी त्यांना सांगितलं की एक गोड पाणी टाकून द्या, तर ते मला बोलतात तीखा पाहिजे होतं ना. अरे हे काय पद्धत आहे बोलायची? हा, आम्ही आलोय शनिवार वाड्याच्या पुढची चौपाटीमध्ये. आणि जर कोणी येणार असेल तर आम्ही रेफर करेल ही पाणीपुरी आहे ना, नका घेऊ, खूप जास्त. मी माझी नेहमीची गोष्ट केली. काकडी 10 रुपये, काकडी 10 रुपये, काकडी 10 रुपये, 40 आहे. काकडी 10 रुपये, 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 काकडी 10. गाईज आम्ही पुण्याला आणि हे काहीतरी बोलतात. डिक्कीच नाही बोलत आहे. काही नाही होतच असतं पुण्यामध्ये. डिक्की का नाही बोलत आहे? पुण्यामध्ये गेल्यावर काही नाही होत. आता यांच्यासोबत पण झालं, मी पण एक्सपिरियन्स. पुण्यामध्ये आल्यात असंच काही ना काही होत राहतं, असं हिचं म्हणणं आहे. होतच असतं काही ना काही. तेव्हा आता डिक्की उघडत नाहीये. 15 मिनिटं झाले आम्ही बिल्डिंग. एक तर बिनकामचे पैसे खर्च होतात. आमची तर गाडीच नाही खोलत आहे आता. ते आम्हाला संध्याकाळी रिसेप्शनला जायचं, जाऊ आम्ही हे घालून जाऊ पण नाही शकत.
आलंय मम्मीच्या फ्रेंडकडे. जी नाशिकला राहायची आता ती पुण्याला शिफ्ट झाली. मला सोडून गेला आम्हाला सोडून तुम्ही. A few moments later. सो गाईज आम्ही पोहोचलोय मेन ज्या फंक्शनला आम्ही आलो होतो पुण्याला. सो खूप ते रिसेप्शन आहे आमच्या समोर. एक काकू राहायच्या त्यांच्या मुलाचं रिसेप्शन आहे. माईक आणला होता. माईक जो माझ्या बॅग मध्ये पडला. तेव्हा पुणे फिरायला मागच्या आठवड्यात फिरलो. सॉरी ते कॅमेरा पुसत होते म्हणून जरा आलो होतं मध्ये. आम्ही आलोय पण इथे काहीच गर्दी नाही. सो गाईज डू कमेंट आम्ही कसं दिसतो. बापरे फोन मध्ये कॅमेरावरच चमकलं सगळं. सो हा मी काय बोलत होते ना. सॉरी आम्ही आलो इथे तुम्हाला दाखवणार होते त्यांना पण ते अजून आलेच नाही. त्यांचं रिसेप्शन इथेच नाही आले अजून. इथे कोणीच नाही बघा सगळं रिकामं आहे. आम्ही नाशिक वरून पहिले आलो. तिकडे आमचे पप्पा असे बसले एक छोटासा फोन बघत. मैं आपको अभी सॉरी मी तुम्हाला आता हे दाखवते जरा. स्टेज आवडलाय. आम्ही पण असंच घ्यायचं असा विचार केला. हिच्या एंगेजमेंटला लोक रिसेप्शनला घेतात आणि ही एंगेजमेंटला. अरे मग यांना नको एवढा छोटा. अरे यार सॉरी Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. गाईज फायनली फंक्शन संपलं आहे. संपलं कसं दिवस संपला. आम्ही कशी पण मिठी मारून गेट रेडी. आम्हाला हॉलमध्येच एक गादी काहीच क्या बोला तुम्ही. नाही हो इथे म्हणते ती वर लॉन्च वासंती मावशीच्या हॉलमध्ये. अच्छा पप्पा वर झोपतील आपण खाली ती एका गादीवरती जणी झोपून. आम्ही बस हे ट्रॅफिक नाहीये हे पार्किंग मधलं जाम आहे. पुण्यामध्ये येऊन पार्किंग मध्ये पण अडकू शकतो. आमचं जेवण झालं. आम्ही लवकर जेवण केलं निघायचं म्हणून आणि आम्ही गाडी हॉलमध्ये पण आम्ही लवकर आलो. दाखव त्यांना तिकडनं. बघा कशी अटकली आम्ही. बघा कशा अटकलोय आम्ही पार्किंग मध्ये. आमच्या समोर सगळ्यांनी गाड्या पार्क करून ठेवल्या. अशी कुठे पार्किंग असते. हे फक्त पुण्यामध्येच होऊ शकतं. बकवास. कोणाला यायचं होतं पुण्याला. कोणाला यायचं होतं हिला पुण्याला यायचं. ते काढून घे ना गळ्यातलं. सो असं टूर ट्रॅव्हल रिसेप्शन छान होतं. असा होता आजचा दिवस. आजचा ट्रॅफिक डे. My soul,